हे बघू शकता तुम्ही. तेथून तुम्हाला एंट्री करावं लागेल. मी काल तेथूनच आलेलो होतो. टेम्पलचे दृश्य काय अशा खूपच सुंदर मंदिर आहे हे. काय बनावट आहे या मंदिरची बघा तुम्ही. जबरदस्त आर्किटेक्चर आहे. आता आतमध्ये नाव थाचा आहे आणि ज्या गावामध्ये स्थित आहे त्या गावाचं नाव आहे तालाम हुआंग गाव. चुकमुक नमोय. नमस्कार मित्रांनो, जय हिंद जय महाराष्ट्र. मी तुमचा होस्ट ऋषिकेश पुन्हा तुमचं स्वागत करतो ऋषिकेश एक्सप्लोर मराठीमध्ये. तर मी काल ज्या मंदिरामध्ये थांबलेलो होतो त्याच मंदिरामध्ये आज पण थांबलेलो आहोत. तर मी या मंदिराचा परिसर तुम्हाला एक वेळा दाखवून देतो आणि आतून मंदिर कसं आहे ते पण तुम्हाला दाखवून देतो. तर हे बघू शकता तुम्ही, काही अशा प्रकारे मंदिर आहे. हे बघू शकता तुम्ही. तेथून तुम्हाला एंट्री करावं लागेल. मी काल तेथूनच आलेलो होतो आणि हे आहे येथील काही परिसर. खूप सारे येथील स्थानिक लोक इथे आलेले आहे, लोकल्स बघायला. बघा फोटो वगैरे काढत आहेत. आणि हे दोन स्टॅच्यू आहेत इथे उभे. कशाचे आहे मला माहीत नाही यांचं नाव वगैरे, पण खूप सुंदर दिसत आहेत नजारे इथे. हे बघू शकता. आणि समोरच आहे एक मोठं टेम्पल. तर आपण आतमध्ये पण जाऊया तिथे. तर हे बघू शकता तुम्ही, काही फुलं वगैरे झाडं वगैरे आहेत तिथे. तर जाऊया आता आपण आतमध्ये, बघूया कसं आहे. तर हे बघू शकता तुम्ही. तर मित्रांनो, या टेम्पलचं जे नाव आहे ते चुआ झाई लाम असं नाव आहे. असंच प्रोनाऊन्स करावं लागते याला. आणि हे बघा, एंट्रीमध्येच तुम्हाला असं काही दृश्य दिसेल इथे. टेम्पलचे दृश्य काय अशा खूपच सुंदर मंदिर आहे हे. तर आता आपण आतमध्ये जाऊ आणि बघू कसं काय आहे हे मंदिर. हे बघा बघा मित्रांनो, किती मोठं आहे. तर मित्रांनो, काय बनावट आहे या मंदिरची बघा तुम्ही. जबरदस्त आर्किटेक्चर आहे. आता आतमध्ये जाऊन बघूया आपण हे मंदिर कसं काय आहे. तर हॅलो. आणि हे बघा बाहेरील दृश्य. इंडिया. हे बाईक येते बघा मित्रांनो, काय माहोल आर्किटेक्चर आहे इथे. हे बघू शकता तुम्ही. खूप मोठा हॉल आहे हा. आणि तर आपण थोडे पाया पडून घेऊ, प्रणाम नमस्कार करून घेऊ थोडीशी. हे बघू शकता तुम्ही. तर मित्रांनो, आता तुम्ही बघू शकता की किती मोठ्या प्रमाणात मूर्ती आहे. माहिती नाही किती मोठी आहे, पण खूप मोठी मूर्ती आहे मागं प्रतिमा त्यांची. आणि हे छोटीशी एक. तर आपला प्रणाम वगैरे झालेला आहे. आणि आता आपण, आणि तुम्ही बघू शकता की काय आर्किटेक्चर आहे इथे, बढिया. तर बघू शकता तुम्ही किती मस्त आहे येथील. ते आजूबाजूच्या मूर्त्यांनी मी समजू शकत आहे मी कोणाच्या आहे. तर कोणाला माहीत असेल तर सांगा, कमेंट करा. तर चला निघूया इथून आणि बाहेरील आणखी तुम्हाला गार्डन वगैरे दाखवणार आहोत मी. रे आजूबाजूने अशा छोट्या छोट्या मूर्त्या पण ठेवलेल्या आहे गौतम बुद्धाच्या. हे बघा, चारी तरफ मतलब चौ बाजूला आहेत ठेवलेल्या अशा प्रकारे. आणि याच्या पाठीमागं काय आहे. तर मित्रांनो, गौतम बुद्धाच्या ठीक पाठीमागे आहे अशी मूर्ती आहे. मला वाटते हे येथील भिक्षू होऊन गेलेले भिक्षू आहे. तर अशा प्रकारे माहीत नाही मला कन्फर्म, पण असंच काहीतरी असेल. हे बघू शकता इथे अशा प्रकारे मूर्ती आहे. खूप दान वगैरे होते मित्रांनो इथे. हे बघू शकता हे सगळे जे भक्त वगैरे येतात इथे त्यांनी दिलेले वस्तू वगैरे आहेत इथे दान. बघू शकता तुम्ही.
तर मित्रांनो, हे मंदिर जिथे स्थित आहे त्या लोकेशनचं जे नाव आहे हे हातीन प्रांत म्हणजे प्रोव्हिन्स जसं स्टेट वगैरे, आणि थाचा जिल्ह्याचं नाव थाचा आहे, आणि ज्या गावामध्ये स्थित आहे त्या गावाचं नाव आहे तहालाम हुआंग गाव असं या गावाचं नाव आहे, आणि ते असे स्थित आहे हे मंदिर. तर तुम्हाला जर बघायला यायचं आहे तर तुम्ही येऊ शकता. हे मी जिथून विन सिटीमधून 50 किलोमीटर आहे हे. तर तुम्हाला मी आणखी दाखवतो आतमध्ये कसं काय आहे. तर आजूबाजूला खूप सारे असे टुरिस्टिक प्लेस म्हणजे असे व्ह्यू पॉईंट्स आहेत. दृश्य बघूया आपण यात कसं आहे. तर मित्रांनो, इथे काहीतरी डिस्प्लेला ठेवलेलं आहे दाखवायला. मला वाटते येथील काहीतरी खूप जुनी वास्तू आहे. चप्पल काढून बघूया काय. तर याचं नाव काय माहिती नाही. तर मित्रांनो बघा, हे आजूबाजूनं काय बढिया नजारे गार्डन आहे इथे बनवलेलं. इथं खूप सारे लोक येतात आणि फोटो वगैरे काढतात. आणि हे काहीतरी मूर्ती बनवलेली आहे तिथे या कुंडाच्या वरतच, बघू शकता तुम्ही. What's your name? My name is Hang. Hang? Hang. Hang. Nice name, good name. Your? My name is Ian. In. Yes. In. Ian? In. Ian? Ian. Yes. Ian. Good name. I am Rushikesh. Hi. My name is Rushikesh. Rushikesh. Rushi. Okay. Yeah. Thank you. Thank you. Happy New Year. Chukmuk Nammoy. Oh! Chukmuk Nammoy. Chúc mừng năm mới. Chukmung Nammoy. Yeah. Mừng. Mung. Chukmung Nammoy. Yeah. Good. Very good. Thank you. ठीक है भाई. तर आहे Take photo. फोटो. यू वांट फोटो? Yeah. ओके. Hello. तर मित्रांनो, इथं फोटो वगैरे काढला माझ्यासोबत. थोडा फेमस झालेला मी आता इथे. आणि हे बघू शकता आजूबाजूने काय ब्युटिफुल नजारे बनवून ठेवून, म्हणजे काय माहोल दृश्य आहे बघा मित्रांनो. संध्या इथे म्हणजे कालपासून पाणी येत आहे, पाऊस येत आहे कालपासून, म्हणून म्हटलं म्हणजे आज थांबून जा थोडा. आणि खूप थंड वातावरण आहे इथे, तर जरा जास्तच थंड वातावरण आहे. हे बघू शकता तुम्ही इथे. तर मित्रांनो, इथून एंट्री केल्यावर तुम्हाला मिळेल एक छोटंसं मस्त ग्राउंड, जिथे खूप सारे फोटोशूटसाठी पॉईंट्स आहे, व्ह्यू पॉईंट्स आहेत. हे बघू शकता आजूबाजूने झेंडूचे फुलं वगैरे. तर बघूया आतमध्ये जाऊ आपण. काही अशा प्रकारे रस्ता बनवून ठेवलेला आहे बघा, जबरदस्त मस्त, बघू शकता तुम्ही. तर मित्रांनो, इथे असं काही टेलिफोन बूथ बनवलेलं आहे अट्रॅक्शनसाठी. हे बघू शकता तुम्ही. इथे फोटो काढतात मुले. आणि हे काही येथील असा नजारा, इथे पण फोटो काढू शकतो आपण. तर इथे गार्डनच्या मधोमध अशी छोटीशी मूर्ती ठेवलेली आहे, सुंदर आहे दिसायला. हे बघू शकता तुम्ही. तर मित्रांनो, आणखी एक छोटंसं गार्डन आहे. खूप सारे छोटे छोटे असे ब्लॉक्स बनवलेले आहे गार्डनचे. तर आता इथून एंट्री करणार आहे आतमध्ये. बघणार आहोत आपण काय आहे बघण्यालायक. आपले फुलं वगैरे मस्त आहे इथे, झेंडूचे लावलेले. तर एंट्रीमध्येच असं काहीतरी आहे भाई, बघू शकता तुम्ही. बाय. तर आतमध्ये आल्यावर बघा मित्रांनो, काय बढिया नजारा आहे इथे. पण तिकडल्या साईडला जायला रस्ता नाही आहे. हॅलो. तर मित्रांनो, ट्रेडिशनल ड्रेसमध्ये व्हिएतनामचा ट्रेडिशनल ड्रेस आहे. आणि हे बघू शकता तुम्ही आजूबाजूने
तर मित्रांनो, इथे काही अशा जुन्या वस्तू ठेवलेल्या आहेत, तुम्ही बघू शकता तुम्ही. हे बघा, पॉन्ड वगैरे आहे इथे. तर हे काही जुनं आर्किटेक्चर आहे मित्रांनो, बघू शकता तुम्ही. या व्हिडिओला आता इथेच एंड करतो. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा, लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब जरूर करा माझ्या चॅनलला. तर असेच व्हिडिओ बघण्यासाठी आणि माझ्या बाकीच्या जुन्या व्हिडिओंना पण लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. हे बघू शकता काय ब्युटिफुल सुंदर दृश्य आहे इथे.